नमस्कार. मी भाग्यश्री फाटा. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. गेल्या आठवड्यात आपण पाहिलं की सोमवारपासून गुरुवारपर्यंत मार्केटमध्ये मंदी होती. त्या मंदीतून शुक्रवारी मार्केट तेजीत गेलं. 150-152 पॉईंट मार्केट तेजीत गेलं. पण आठवडे जर बघितले तर ओळीने 3 आठवडे मार्केट मंदीतच राहिलं. तसं नाताळ जवळ आला की व्हॉल्यूम कमी असते आणि या आठवड्यात तर व्हॉल्यूम खूपच कमी असेल. आपण म्हणतो की सॅन्टा रॅली किंवा दिवाळीची रॅली ही खूप आधी येऊन जाते. ॲक्च्युअली नाताळमध्ये किंवा दिवाळीमध्ये मार्केट तेवढं चालत नाही. तरीही फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 1,831 कोटीची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे 5,723 कोटीची. तर एक मोठी बातमी आहे की इंडियन इंटरनॅशनल बँक ऑफ मलेशिया हिचं व्हॉलेंटरीली म्हणजे ऐच्छिकदृष्ट्या लिक्विडेशन झालं किंवा स्वतःच्या इच्छेने ती बँक बंद झाली. या बँकेमध्ये इंडियन इंटरनॅशनल बँक ऑफ मलेशिया आणि बँक ऑफ बरोडा, युनियन बँक आणि IOB यांचं जॉईंट व्हेंचर होतं. या जॉईंट व्हेंचरमध्ये त्यांनी 40% स्टेक होता. तर हे लिक्विडेशन झाल्यामुळे $73.48 मिलियन म्हणजेच साधारण 610 कोटी रुपये या तिन्ही बँकांना मिळून मिळालेले आहेत. नंतर इन्फोसिसचा जो ADR होता तो अचानक आधी 5% वाढला आणि नंतर मार्केटमध्ये इन्फोसिसचा शेअर खूप वाढत गेला. जेव्हा ADR म्हणजेच अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट, तर हा का वाढतोय, काय झालं आहे, कंपनीत असं काही घडलं आहे का म्हणून चौकशी करण्यात आली. तेव्हा ते म्हणाले काहीच झालेलं नाही आहे, हा टेक्निकल ग्लिच आहे, कंपनीने कुठलीही कॉर्पोरेट ॲक्शन घेतली नाही. त्यामुळे त्याचाही परिणाम होता, विप्रोवरही त्याचा परिणाम होता. त्याचप्रमाणे आज ओमान, न्यूझीलंडचं तर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट चालू आहे. ओमानबरोबर भारताने करार केले आहेत. तर न्यूझीलंडबरोबरचं जे ॲग्रीमेंट सुरू आहे या ॲग्रीमेंटचा परिणाम न्यूझीलंड त्यांची डेअरी प्रॉडक्ट्स भारतात निर्यात करण्याकडे लक्ष देईल आणि त्यांना जी सगळी ॲग्री मशिनरी लागते, ॲग्री इन्स्ट्रुमेंट्स लागतात ती भारताकडून घेईल. त्यामुळे एस्कॉर्ट्स कोबोटाला याचा चांगला फायदा होऊ शकतो असं वाटतं आहे. एकंदरीत पाहता बजेटच्या दृष्टीने मार्केट फिरलं असं शुक्रवारी दिसलं. शुक्रवारी रेल्वेचे शेअर, RVNL सारखे शेअर तेजीत होते. त्याचबरोबर खतांचे शेअर तेजीत होते आणि काही डिफेन्सचे शेअरही तेजीत होते. त्यामुळे सुरुवातीला बजेटची जी घटना आहे त्या बजेटच्या दृष्टीने मार्केट शिफ्ट होईल आणि ॲग्री शेअर बजेटच्या आसपास चालतात, खतांचे शेअर चालतात, संरक्षण, एज्युकेशनच्या संबंधातले शेअर चालतात आणि सोलार एनर्जी, विंड एनर्जी याचे शेअर आणि डिफेन्स या शेअरकडे मार्केट वळेल
आणि एकदा 1 फेब्रुवारीचं हे होऊन गेल्यावर, ही घटना होऊन गेल्यानंतर वर्षभरासाठी कोणतेही योग्य शेअर होतील ते आपल्याला बघता येतील. ज्युपिटर वॅगननी वॉरंटचं कन्व्हर्जन केलं आहे. या शेअरकडे स्पेसिफिकली लक्ष द्यावं लागेल. 260-270च्या आसपास शेअर आहे आणि वॉरंटचं कन्व्हर्जन मात्र 470 रुपयांनी प्रमोटरनी केलं आहे. तर कसा शेअर आज रिस्पॉन्ड होतो त्याकडे ध्यान द्यावं लागेल. KEC इंटरनॅशनलवर जी बंधनं घातली होती पॉवर ग्रीडनी, ती काढून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे आता KEC इंटरनॅशनल बीड करू शकेल. IRCTC खरं जे रेट वाढवण्यात आले ते 2 पैसे इतके कमी वाढवण्यात आले, पण त्याचा एकंदरीत परिणाम IRCTCचा रेव्हेन्यू वाढेल. हे रेट 26 तारखेपासून वाढवण्यात येणार आहेत. इंडिया इंटरनॅशनल बँक ऑफ मलेशिया, हे सांगितलं मी तुम्हाला की व्हॉलेंटरी लिक्विडेशन झालं आहे. त्याचे बरोडा बँकेच्या वाट्याला काही पैसे येतील, त्यामुळे बरोडा बँक तेजीत राहू शकते. NLC पचवारा साऊथ कोल ब्लॉकमध्ये त्यांनी मायनिंग सुरू केलं आहे. फोर्टिस हेल्थ केअरची सबसिडियरी आहे, त्यांनी बंगलोरमध्ये 125 बेडचं पीपल ट्री हॉस्पिटल 430 कोटीला ते घेणार आहेत आणि जादा 410 कोटी रुपये गुंतवणार सुद्धा आहेत. अल्ट्राटेक सिमेंटला मात्र 782 कोटीची टॅक्स ऑर्डर मिळाली आहे. क्रॉस KROSS ते ट्रेलर सेगमेंटमध्ये टिपिंग जॅम हे नवीन प्रॉडक्ट लॉन्च करत आहेत. प्रत्येक महिन्याला 800 टिपिंग जॅम प्रॉडक्ट ते काढणार आहेत. सिल्लोर मॅगॅनीजमध्ये प्रमोटरनी स्टेक वाढवला आहे. 14.91% स्टेक प्रमोटरनी वाढवला आहे. आता एकंदर स्टेक 18.19 झाला आहे. सुदर्शन केमिकल यांनी प्रिंटिंग इंक ॲप्लिकेशनसाठी रेड पिगमेंट सुडाफास्ट रेड हे लॉन्च केलं. क्राफ्ट्समन ऑटोमेशन यांनी 145 कोटीला सुप्राश डेव्हलपर आणि श्रीकारा टेक्नॉलॉजीचं ॲक्विझिशन केलं आहे. GE शिपिंगनी 84,048 CBM खरेदीचा करार केला आहे. सोमा टेक्सटाईल यांना 281 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. कृष्णा इन्स्टिट्यूट यांनी सर्वेजन हेल्थकेअरमध्ये 6.94% स्टेक 148 कोटीला घेणार असं सांगितलं आहे. कमिन्सला टॅक्सच्या बाबत ॲपिलेट ट्रायब्युनलनी 210 कोटीचा रिलीफ दिलेला आहे. त्यामुळे कमिन्सच्या दृष्टीने ही चांगली बातमी आहे. टाटा स्टील होल्डिंगमध्ये ते 1,354 कोटी रुपये त्याने गुंतवले आहेत आणि 149 कोटी शेअर घेतले आहेत. राईट्स बोत्सवाना सरकारबरोबर त्यांनी MOU केला आहे. टाटा केमिकल सिंगापूर बेस असलेल्या नोव्हाबाय प्रायव्हेट लिमिटेडमध्ये
ते 100% स्टेक घेणार आहे. ग्रॅन्युअलच्या सबसिडियरीला हैदराबादचं इन्स्पेक्शन त्यांचं पूर्ण झालं आहे. त्याच्यामध्ये 5 त्रुटी दाखवल्या आहेत. इंडियन हॉटेल ताज जीव्हीकेमधला 25% स्टेक ते विकणार आहे. त्यामुळे इंडियन हॉटेलला पैसे मिळतील, शेअरच्या दृष्टीने फायदेशीर आहे. IGL हिंदुस्तान वेस्ट ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड बरोबर कंप्रेस्ड बायोगॅस बायोफ्युएलसाठी त्यांनी करार केला. अल कार्गोचा व्यवसाय वाढला आहे. 55.3 TEU एवढा व्यवसाय वायोवाय वाढला, पण मंथ ऑन मंथ मात्र त्यांचा व्यवसाय कमी झाला. सुदीप फार्माचा रिझल्ट लागला. त्यांचे प्रॉफिट्स कमी झाले, मार्जिन कमी झालं, पण रेव्हेन्यू वाढला. वेदांता फिच ही रेटिंग एजन्सी आहे. फिचनी वेदांता रिसोर्सेसचं रेटिंग पॉझिटिव्ह केलं आहे. सूरज इस्टेटला बांद्रा वेस्टमध्ये 2 प्रोजेक्टसाठी लँड पार्सल्स मिळाली आहेत. वारी एनर्जी युनायटेड सोलर होल्डिंगमध्ये $30 बिलियन त्यांनी 53 लाख शेअर खरेदी केलेले आहेत. अमेरिकेमध्ये शुक्रवारी काय झालं तर पुन्हा AI बेस रॅली सुरू झाली. मायक्रॉनचा तर रिझल्ट चांगला लागला होता. ओरॅकलचाही शेअर वाढला आणि या रॅलीमुळे मार्केटही वाढलं. ट्रम्पने 9 फार्मा कंपन्यांबरोबर करार केले. या फार्मा कंपन्या आता कमी दरामध्ये लोकांना औषधं पुरवतील. त्याचबरोबर ट्रम्प इन्शुरन्स कंपन्यांबरोबर करार करणार आहेत. म्हणजे ओबामांची जी इन्शुरन्स आहे तेच घेतलं पाहिजे असं नाही. ज्याला जे हवं असेल ते इन्शुरन्स प्रत्येक माणूस घेऊ शकेल. म्हणून इन्शुरन्स कंपन्यांबरोबर आता ट्रम्प करार करण्याच्या तयारीत आहे. तर मार्केट त्यामुळे तेजीत होतं. आज आपल्या इकडे गिफ्ट निफ्टी चांगली तेजी दाखवत आहे. मार्केट तेजीत राहील, पण त्याच्या मागे धावू नका. ज्या वेळेला मार्केट कमी होईल, 26,010 26,020 या आसपास येईल, तेव्हा एंट्री घेतल्यास फायदा होऊ शकतो. कोणते शेअर तेजीत राहतील, मंदीत राहतील याचा एकंदर एक आढावा घेऊया आणि तुम्हीसुद्धा पहा काय बातमी आहे, त्याचा परिणाम कितपत होतो आहे. आणि मार्केट उघडल्यानंतर तर संपूर्ण रिॲक्शन त्या शेअरमध्ये आली असेल तर मात्र ट्रेड घेण्याच्या भानगडीत पडू नका. LLC टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलसुद्धा आणि कमर्शियल व्हेकलसुद्धा, इंडिगो, राईट्स, अडाणी एंटरप्राइजेस, गुवाहाटी एअरपोर्टचं उद्घाटन झालं आहे म्हणून अडाणी एंटरप्राइजेस, इंडियन हॉटेल, विप्रो, एस्कॉट्स, न्यूझीलंडबरोबर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालं आहे म्हणून IKS, KEC इंटरनॅशनल, मुथूट, JSW इन्फ्रा, PVRनी लडाखमध्ये 2 स्क्रीन लावलेत आणि आत्ता जे नवीन पिक्चर रिलीज होत आहेत ते चांगले चालत आहेत. बजाज ऑटो, स्टेट बँक ऑफ इंडिया, PB फिनटेक, VRL लॉजिस्टिक्स,
वेल्सपन कॉर्प, फोर्टिस हेल्थकेअर, CESC, वरुण ब्रिव्हरेजेस, वारी एनर्जी, GE व्हर्नोवा, ज्युपिटर वॅगन, टिटाघर रेल, टाटा केमिकल, RVNL, अशोक लेलँड, फोर्टिस, टायटन, KEI आणि पॉलीकॅप. तर मंदीमध्ये डिक्सन हा एकच शेअर दिलेला आहे. बघूया कसं चालतं आहे. पण या आठवड्यात सुट्टीसुद्धा आहे, दोन्ही एक्सपायरी असणार आहेत, GDP डेटा अमेरिकेचा यायचा आहे. हा सगळा गोंधळ आहे आणि त्यातून व्हॉल्यूम कमी असणार आहे. म्हणून आत्ताच्या आठवड्यात ज्या ज्या वेळेला मार्केट पडेल त्या वेळेला तुम्ही बजेटच्या दृष्टिकोनातूनच शॉर्ट टर्म ट्रेड घेणं फायद्याचं ठरेल असा माझा एक अंदाज आहे. बघा तुम्हाला कसं वाटतं आहे. नमस्ते.